नमस्कार. आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो. वेद विधानसभेचे यात आपण कालपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघाची माहिती जाणून घेतली. आता या 4 विधानसभा मतदारसंघात 2024ला जे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कोण उमेदवार असतील, किती असतील, कोणाकोणाला आपण आमदार व्हावं ही स्वप्न पडतात हे आपण पाहूया. सर्वात प्रथम आपण धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघात पाहू. या मतदारसंघातून भाजपलाही ही जागा हवी आहे, पण महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष ही जागा आम्हीच लढवणार यासाठी ठाम आहे. तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हाही आम्हालाच द्यावा असंही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं म्हणणं आहे. मग भाजपला कुठून? कारण का उमरगा लोहारा हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ, तेथे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले हे आहेत, तोही मतदारसंघ नाही. मग आणि इकडं परांडा भूमवाशी या मतदारसंघात तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वाच असे गणले जाणारे तानाजी सावंत आहेत. मग जिल्ह्यातून भाजपला कुठून उमेदवारी करायची हा प्रश्न भाजप नेतृत्वापुढे असणार आहे. पण सगळंच काही महायुतीत भाजप त्यांच्या दोन्ही सहकारी पक्षाचं ऐकेल असं काही सांगता येत नाही. त्यामुळं धाराशिव कळंब मतदारसंघ हा नक्कीच शिवसेनेलाच सुटेल. कोणत्या? एकनाथ शिंदे पक्षाला. आणि मग या पक्षाकडून फार दिग्गज नेते मंडळीचा आता आपणासच उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहे. पण एकनाथ शिंदे ज्यावेळेस शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेस त्यांच्यासोबत बाहेर पडलेले जे की आता शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख असलेले असे साळुंके, त्याचबरोबर पक्षाशी कायम सोबत असलेले आणखी एक दोघं हे मूळ या मतदारसंघातून उमेदवारी मागण्यासाठी हक्कदार आहेत. आणि या सर्वात सुरेश साळुंके हा उमेदवार म्हणून इथं उजवा ठरू शकतो. तो निवडणुकीत निवडून येईल नाही येईल हा पुढचा भाग झाला. त्यानंतर आता परत सत्तेचा सोपानातली एक पायरी आपल्या ताब्यात असावी म्हणून भाजप पूर्वी शिवसैनिक, नंतर राष्ट्रवादीत, परत भाजपत आणि आता शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात आलेले सुधीर पाटील हेही या मतदारसंघातून इच्छुक असणार आहेत. आणि अचानकच कोणीतरी एखादा नौखा गौखा की जो पक्षश्रेष्ठीला खुश करील तोही या मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातर्फेचा उमेदवार असू शकतो. हेही नाकारता येणार नाही. इकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच महाविकास आघाडीत हा मतदारसंघ सुटेल आणि इथून पक्षासाठी सर्व काही त्याग केलेल्या कैलास घाडगे पाटील यांनाच इथून उमेदवारी मिळेल हे नक्कीच असणार आहे. आता याच मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार पक्ष पण आपल्यासाठी हा मतदारसंघ सुटावा यासाठी प्रयत्न करत आहे, पण तो सुटेल की नाही हा जरतरचा प्रश्न आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात की ज्या मतदारसंघात 72 गावे धाराशिव तालुक्यातली जोडली गेलेली आहेत, इथून तर बक्कळ उमेदवाराची गर्दी आहे. आणि महाविकास आघाडी असू द्या, महायुती असू द्या किंवा अजून एखादी कुठली आघाडी स्थापन झाली तर त्यांच्या पुढं पण कोणाला उमेदवारी द्यायची हा एकश प्रश्नच असणार आहे. पण आज मितीला जे दिसतं त्यावरून हा मतदारसंघ काँग्रेस सहजासहजी नाही पण शेवटच्या क्षणी
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडेल हे मात्र नक्की. आणि मग तसं झालं तर या मतदारसंघातून धाराशिव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैया राजे निंबाळकर हे प्रमुख दावेदार असतील. आणि मग त्यांच्यानंतर बाकी कोणी असतील आणि दुसऱ्या दावेदार असतील त्या श्यामल वडनेताई. या दोघांचा पूर्ण मतदारसंघात पण वावर आहे. मतदारसंघातल्या तळागाळातील कार्यकर्त्यांबरोबर यांचा संबंध आहे. मग इकडून हा मतदारसंघ तसा भाजपसाठी आहे. भाजपचेच विद्यमान आमदार असलेले राणा जगजितसिंह पाटील येथे आहे. त्यामुळं हा मतदारसंघ भाजपकडेच राहील आणि परत राणा जगजितसिंह पाटील हेच उमेदवार राहतील. हेही मात्र तेवढंच खरं. इकडं उमरगा लोहारा हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात 2019च्या निवडणुकीत एक संघटित अशा शिवसेनेचे उमेदवार म्हणून ज्ञानराज चौगुले विजयी झाले होते. ते कालांतरानं एकनाथ शिंदेबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात गेले. त्यांचे गुरु प्राध्यापक रवींद्र गायकवाड हेही पण त्यांचे तिकडंच आहेत. त्यामुळं या मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष त्यांनाच ही जागा सुटेल आणि इथून ज्ञानराज चौगुले हे विजयाचा चौकार मारण्यासाठी मैदानात उतरतील. पण ते त्यांना शक्य होईल का नाही हे त्यांनीही जी नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीत या मतदारसंघातील मतदारांनी जी ज्ञानराज चौगुले असोत, प्राध्यापक रवींद्र गायकवाड असोत की बसवराज पाटील यांच्या विरोधात जी चीड दाखवून दिली ती कशी कमी करता येईल हे त्यांना अगोदर पाहावं लागेल आणि मग आपण चौकार मारण्यासाठी सज्ज आहोत हे दाखवून द्यावं लागेल. या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून अनेक जण इच्छुक आहेत. त्यात विलास वटकर असतील, स्वामी असतील, उच्च विद्याभूषित असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि ज्ञानप्रसारक मंडळ यरमाळ्याचे संचालक असलेले संजय कांबळे असोत आणि आणखी एका दुसरे यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची याचा तिढा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडावं लागेल. आणि हे काम या मतदारसंघाचे आणि या जिल्ह्याचे खासदार असलेले ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनाच करावं लागेल. इकडं बूमपरांडा वाशी महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत 81,000पेक्षा जास्त मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळं महाविकास आघाडीत असलेल्या तिन्ही पक्ष आणि त्यांना सहकार्य करणारे इतर पण यांना आपणासच उमेदवारी मिळावी असं त्या इतरांबरोबरच तिन्ही पक्षांच्या नेत्यांचंही मत आहे. मग या मतदारसंघाचे सलग 3 वेळेस आमदार असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल मोटे असोत किंवा इथूनच आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करणारे डॉक्टर प्रतापसिंह उर्फ प्रताप भैया पाटील असोत किंवा अजून एखादा कुणी असो. त्याचबरोबर शिवसेनेकडून सलग 2 वेळेस विधानसभा निवडणूक जिंकणारे ज्ञानेश्वर तात्या पाटील असोत, त्यांचे पुत्र रणजित असोत किंवा अजून कुणी एखादा, यांची पण ती इच्छा असणार आहे. काँग्रेसकडून तसं कुणी अजून पुढं आलेलं नाही, कारण का त्या परिसरात काँग्रेसकडं पूर्ण मतदारसंघाचं नेतृत्व करणारा नेताच कुणी दिसत नाही आणि ही सगळ्यात त्यांची अडचण आहे. तर इकडं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून त्यांना कुणी काही म्हणू
पण तानाजी सावंत यांनाच उमेदवारी द्यावी लागणार. पण तानाजी सावंत यांच्याबरोबरच त्यांचे पुतणे धनंजय सावंत, त्याचबरोबर त्यांनीच नुकतेच पक्षात प्रवेश दिलेले डॉक्टर घुले हेही इच्छुक असणार आहे. आणि म्हणून येत्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कुठं कसं काय चित्र असेल हे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आणि उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतरच मतदारांना कळेल. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.